मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. माझा भारत माझं मत मी भारत आहे. ठाण्यात 16वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी काल ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16वा राष्ट्रीय मतदार दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आलाय. माझा भारत माझे मत मी भारत आहे या मुख्य संकल्पनेवर आधारित हा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी रोहया शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी मेट्रो सेंटर वरुणकुमार सहारे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार सचिन चौधर, संदीप थोरात, राजेंद्र चव्हाण, प्रदीप कुडाळ, नायब तहसीलदार स्मितल यादव, निवडणूक दूत नीता केणे, किन्नर अस्मिता, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, ठाणे सिटीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टिन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व निवडणूक शाखेतील इतर अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार दिलाय. ठाणे जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा असून 18 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पात्र मतदाराने नोंदणी करणे आणि मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. सध्या राबविलेल्या जाणाऱ्या SR मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त युवकांनी आपली नावे नोंदवावीत. कलाकारांच्या माध्यमातून होणारी जनजागृती ही अधिक प्रभावी ठरते. म्हणूनच आज सिनेसृष्टीतील मान्यवर या मोहिमेत सहभागी झाले. ते म्हणाले, लोकशाही म्हणून आपल्या देशातील स्थिरता वादातीत आहे. संपूर्ण जगासमोर भारतीय लोकशाही एक सुदृढ लोकशाही म्हणून आदर्श आहे. संविधानाने लोकशाहीच्या माध्यमातून भारत देशातील प्रत्येक घटकाला अधिकाररूपी बळ दिलंय. भारतात सर्वोच्च कुणीही नाही, सर्वोच्च आहे ती फक्त लोकशाही. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग, अभिनेता अमय वाघ आणि हरीश दुधाडे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी हेमंत ढोमे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करीत आपल्या क्रांतिज्योती विद्यालय चित्रपटाचा उल्लेख करून मराठी भाषेचा आणि कर्तव्याचा गौरव केलाय. ते म्हणाले की निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यासाठी आधी स्वतःवर आणि या व्यवस्थेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मतदान करण्याचा मानसिक आनंद, समाधान वेगळेच असते. म्हणूनच राष्ट्रीय कर्तव्याची जाण ठेवून भारताला संपूर्ण विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपले सर्वांचे सक्रिय योगदान आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीकडे केवळ मजा म्हणून न पाहता आधी मतदानाला जायचं, मग सहलीला जायचं अशा शब्दात मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलंय. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण करमकर यांनी लोकशाहीतील मतदानाचे सांख्यिक महत्त्व आणि महिलांच्या सहभागावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की घटनाकाराने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या देशाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहायला हवे आणि त्यासाठी सर्वांनी सकारात्मक व कर्तव्य भावनेने निवडणुकीतील मतदानाच्या अधिकाराकडे पाहायला हवे. मतदानाच्या अधिकाराबरोबरच मतदानाचे कर्तव्य निभावणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आधीच्या व्यवस्थेचे मूल्यमापन जरी आपल्या हातात असले तरी कर्तव्य म्हणून घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार मात्र आपण नक्कीच वापरायला हवा. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी या लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीमुळे मतदान जनजागृतीला वेग येईल असा विश्वास व्यक्त केलाय. या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या BLO, संगणक चालक आणि विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय. महसूल सहाय्यक चांद पाशा शेख, परमेश्वर जामदार, रामचंद्र जाधव तसेच निवडणूक नायब तहसीलदार मदन शेलार, DB चौधरी यांच्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती स्वाती घोंगडे आणि उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील व उर्मिला पाटील यांचा देखील मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आलाय.
या प्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदेश तसेच मतदान जनजागृतीपर मैं भारत हूं हे प्रोत्साहनात्मक गाणे उपस्थित मतदारांनी प्रसारित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी हे राष्ट्रीय मतदान दिवसाचे महत्त्व विशद केले, तर आभार प्रदर्शन तहसीलदार प्रदीप कुडाळ यांनी मानले। या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉक्टर तरुलता धानके यांनी केले। त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी त्यांचाही जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।